जर तुमचं कनेक्शन असेल, चांगलं घट्ट कनेक्शन असेल, हे 2000 ट्रान्सफर करेल, बाकीचा एक पण शब्द नसतो का, कशासाठी, काय काही संबंध नाही, काय नाही. हा काय म्हणतो, 1-2 मिनिट थांब, हा ट्रान्सफर. दॅट इज अ कनेक्शन. कनेक्शन मधला कन्व्हिन्स मधला तुम्हाला फरक सांगितलं, तुला समजतंय? ओके. तसंच जर तुम्ही कन्व्हिन्सच्या मागे लागला तर तुम्ही काही दिवसानं मार्केटमधून आउट व्हाल, म्हणजे तुम्ही धन्य कामात राहाल, पगारी पण मिळवचाल, फार मोठी पगार नाही मिळणार. जी काही तुमची 5, 10, 20, 5 असं काही जी पगार असेल ना, तिथपर्यंत जाऊन थांबचाल. ह्याच्यापुढे तुम्ही नाही जाणार, लक्षात घ्या. ओके. जर तुम्हाला करायचं असेल तर मार्केटला जाऊन तुम्ही कनेक्शन करा. तुम्ही अट्रॅक्ट किंवा कन्व्हिन्सच्या नादी लागू नका, तुम्हाला जड जाईल लॉंग टर्मसाठी. ओके, लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही कनेक्शन करता त्याच्या काही स्टेप असतात, कशा पद्धतीने जायचं, काय करायचं, कशा पद्धतीने आपण डॉक्टरला कॅच करायचं, डॉक्टर तुमच्याबरोबर कायमचं कशा पद्धतीने जॉईंट राहील, दॅट इज द, लक्षात घ्या, कनेक्शन. आणि कनेक्शन करण्यासाठी तुम्ही जाता, दुसऱ्याचा काहीच उद्देश नाही, काय नाही. ओके, ठीक आहे. थोडं पुढे जाऊ आपण आता. अजून देवाच्या फॉर्म तुम्हाला काय काय कळालं तू सांग. येस, ग्रोथ आहे, कंपनी आहे 100%. अजून थोडेसे चांगले रिझल्ट आहेत. अजून जे की तुम्ही मागं 25 दिवस काम केलं म्हणता, त्याच्यामधून तुम्हाला काय काय कळालं, तर डॉक्टर कॉल कसा करायचा कळाला, केमिस्ट कॉल कळला, अजून काय कळालं? अजून तुम्ही कोणाकोणाला भेटत होता? अजून तुम्ही कोणाकोणाला भेटत होता? स्टॉकिस्टला भेटलं नाही का? का रे बाबा? सांगितलं होतं. तर इथून पुढे लक्षात घ्या, ॲज अ एम आर म्हणून तुम्ही काम करत आहात, तर ही 3 लोक, डॉक्टर, केमिस्ट आणि स्टॉकिस्ट, हे कंपल्सरी व्हिजिट टाकायच्या. लक्षात घ्या, कमीत कमी स्टॉकिस्ट पैसे आठवड्यातून एकदा तरी, कमीत कमी, जास्तीत 2 वेळा होऊ द्या, 3 वेळा होऊ द्या, नो मॅटर. लक्षात घ्या, कमीत कमी तुमची 1 वेळा तरी व्हिजिट स्टॉकिस्ट कमीत कमी झाली पाहिजे. डॉक्टर आणि केमिस्टला तर तुम्ही पर डे जे काय तुम्ही भेटत आहात ते भेटलंच पाहिजे. सरासरी आपलं डॉक्टर कॉल किती करायचे दिवसातून, काय आयडिया तुम्हाला? 15 कॉल करायचे, बरोबर. 15 कॉल केल्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या डॉक्टरांबरोबर जाऊन आपण त्या पद्धतीने नियोजन करायचे की ज्या पद्धतीने कंपनी तुम्हाला सांगितलंय की बाबा हे असं असं काम केलं तर डॉक्टर तुमच्या कंपनीचे प्रोडक्ट फार मोठ्या प्रमाणात प्रिस्क्राईब करतेस. हे 15 कॉल कसे करायचे? 15 तुमचे जे मेडिकल आहेत, 15 डॉक्टर म्हणले की 15 मेडिकल आसपास आलेच. असं नाही की फक्त डॉक्टरला भेटायचं आणि बाजूला यायचं, हा प्रकार नाही आहे. ओके, तर तुम्हाला डॉक्टर बरोबर तुम्हाला मेडिकल कॉल पण करायचे, पहिला विषय. दुसरा विषय, थोडीशी कंपनी हिस्ट्री घेतली आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कधी ट्रेनिंगला येता किंवा तुम्ही घरी आउट ऑफ मार्केटमधून सुद्धा असू द्या किंवा तुम्ही घरी गेलात दुपारचं संध्याकाळचं, तर कायमस्वरूपी एक लक्षात घ्या, कायमस्वरूपी एक नोटबुक स्वतःजवळ असली पाहिजे आणि ह्या नोटबुकमध्ये लिखाण पाहिजे. ओके, तुम्ही इथं माझं ऐकलं, आपण 2 दिवस होऊन गेले, तुम्ही तिकडे गेला, तुम्हाला विचारलं की आपण काय काय पहिला मुद्दा घेतला होता, आठवलं तुम्हाला काय? त्यासाठी काय केलं पाहिजे? मग लिखाण केलं पाहिजे, न चुकता न बोलता लिखाण करायचं. का तर तुम्ही जर लिखाण आता नाही केलं, म्हणजे ह्याची संध्याकाळी नाही, सॉरी सकाळी उद्या टेस्ट असते आणि टेस्ट जर नाही पास झाला तर मी तुम्हाला बोलू देत नाही कुठला. म्हणजे मी माझ्या टीमला जर एवढं बोलत असेल तर मी तुम्हाला पण सोडत नाही, गोडीत शिकवतो. परंतु जर एक्झाम आली तर एक्झाममध्ये मी पण ऐकून घेत नाही, मला ते पास झालेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, का हे जरी झालं तर आपल्या पण पुढे जाता येत नाही, बरोबर का? हे जर काय नाही, हे पेपर सगळे वर जातात ऑफिसला. ऑफिस काय म्हणतं परत, अरे तुम्ही मुलांची एक्झाम घेतली पण त्यामध्ये मुलं पास नाही झाली तर काय केलं तुम्ही, काही शिकवलंच नाही, बरोबर ना? मास्तरवर सगळ्यात छाडा येतो, बरोबर ना? तर कृपा करून लिखाण करा, त्याचं वाचन करायचं आणि अभ्यास पण त्याचा करायचा. सांगतो काय काय, लक्षात घ्या. ओके, वर फॉर्म आले, जे तुम्हाला आतापर्यंत काय समजलं ते लिहून काढा 2 मिनिटामध्ये.